आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालन्यात हल्ल्यांची म्हणजेच रेड्यांची टक्कर लावण्याची जुनी परंपरा आहे। याच परंपरेतून जुन्या भांडणाच्या कारणावरून काल दिनांक 22 रोजी सायंकाळी 2 गटात म्हणजेच भावकीमध्येच हाणामारी झाली। यामध्ये रवींद्र अशोक लाड वय 21 याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। त्यामुळे पोलिसांनी दाखल असलेल्या या गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ केली आहे। या प्रकरणी आरोपी संतोष श्रीचंद लाड, सूरज दादाराव सतकर, अशोक सोमनाथ लाड आणि अन्य एकाने त्यांचीच भावकी असलेल्या प्रेम अशोक लाड वय 28 वर्ष, रवींद्र अशोक लाड वय 21 वर्ष आणि नरेश अवघड यांना रेड्याच्या टक्करवरून सुरू असलेले जुने भांडण मिटवण्यासाठी मोतीबागेजवळील एका मैदानावर बोलवले। या सर्वांची 7:30 वाजेच्या सुमारास मैदानावर भेट झाली आणि भेट होताच यातील आरोपींनी तक्रारदारांना लाठ्या-काठ्यांनी मारायला सुरुवात केली, त्यातच चाकूचे वारही केले। यामध्ये प्रेमच्या भावाला म्हणजेच रवींद्रला चाकूचे गंभीर वार लागले। दरम्यान प्रेमही जखमी झाला। प्रेमवर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार केले। माझं नाव प्रेम अशोकराव लाड। असं झालं की आम्ही तिथं हिल्ल्याच्या टकरात होतो, तर त्याच्यानंतर त्यांची बोलाबोली किरकिर झाली, मग शिवीगाळ झाली। तिथून आल्यानंतर त्यांना कॉल केला, मग त्यांना आम्हाला तिकडे बोलवून घेतलं। मग तिथं ते सर्व तयारीत होते, त्यांच्याकडे धारधारी शस्त्र होते, ते 5-6 जण होते आणि आम्ही तिथं गेलो आणि ते माझ्या भावाला बोलले की हा तुझं काय म्हणणं आहे। मग त्यांना लगेच मारणं चालू केलं। पहिला शस्त्र मला मारलं, मग लगेच माझ्या भावावर 4-5 जण शस्त्र घेऊन भिडले, मग लगेच त्याला मारणं चालू केलं आणि मला पण शस्त्र मारले। कुठल्या ठिकाणी घटना झाली? मोतीबाग। किती जण होते तुम्ही? 3 जण? आम्ही 3 जण होतो, पण आमच्या 3 जणांना पण त्यांना घायल केलं। रवींद्र गंभीर जखमी झाला असल्यामुळे त्याला छत्रपती संभाजीनगर येथे हलवले होते। दरम्यान कदीम जालना पोलिसांनी या प्रकरणात निष्पन्न झालेल्या 3ही आरोपींना अटक केली आहे। उर्वरित एका आरोपीचा शोध घेणे सुरू आहे। दरम्यान या संदर्भात जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी देखील सकाळच्या वेळी प्रतिक्रिया दिली आहे। काल संध्याकाळच्या सुमारास मोतीबागजवळ एक मारामारीची घटना घडलेली होती। प्रेम अशोक लाड याच्या फिर्यादीवरनं आपल्याकडं खुनाचा प्रयत्न 109 BNS कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 126/26। प्रेम आणि त्याचा भाऊ यांना आरोपींनी बोलवून घेतलं होतं। रवींद्र अशोक लाड असं त्याच्या भावाचं नाव आहे। या दोघांना आरोपींनी बोलवून घेतलं त्या ठिकाणी। संतोष श्रीचंद लाड, सूरज दादाराव सतकर, सोमनाथ अशोक लाड आणि अजून एक अनोळखी आहे असं तरी फिर्यादीत सांगितलेलं आहे आणि त्याला रॉडने लाठ्याकाठीने मारलं, त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता। दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झालेला आहे। आम्ही त्यामध्ये 103 कलम वाढ केलेली आहे। त्यांचे काही किरकोळ वाद आहेत, कौटुंबिक वाद आहेत, एकाच कुटुंबातले आहेत ते नातेवाईक आहेत, खूप क्लोज जवळचे नातेवाईक आहेत आणि त्यात काय ते कौटुंबिक किरकोळ वादातून घटना घडलेली होती आणि त्यातून हा दुर्दैवी प्रकार झालेला आहे। EDTV न्यूज जालना।